नमस्कार, मी आशिष सावंत. आज आपण आलोय निळेश्वर वडोली कराड भागात आलोय आपण आज. आणि आमचे एक जवळचे मित्र आहेत अनिकेत डुबल, जे आत्तापर्यंत ग्राउंडवर आपले व्हिडिओ पडलेत आणि जे ग्राउंड या क्षेत्रात व्यक्ती आपले किंवा जे मित्र आहेत, एक सर्व परिचित व्यक्तिमत्व की जे आता ग्राउंड क्षेत्रात त्यांच्याकडे अतिशय चांगले आणि देखणेश्वान आहेत आणि एक चांगल्या प्रकारची ब्रीडिंगसुद्धा ते महाराष्ट्रात करत आहेत. आणि असे आपले जवळचे मित्र आहेत अनिकेत डुबल. त्यांना आपण भेटायला खास त्यांच्या घरी आलो आहे. त्यांच्या आपण घरी आता भेट घेऊन त्यानंतर त्यांच्याकडे शेडमध्ये आलो आहे. त्यांच्याकडे एक इम्पोर्टचा श्वान देखील आहे जो आयर्लंडवरून इम्पोर्ट झाला होता. त्याचबरोबर लुसी नावाची महाराष्ट्रात अतिशय देखणी मादी आणि जिची पिल्लं अतिशय चांगल्या क्वालिटीची पिल्लं आपल्या महाराष्ट्रात तिनं प्रोड्यूस केलेत किंवा अनिकेत डुबल यांच्या घरून आपल्या काही मित्रांनी नेली होती. अशी लुसी नावाची मादीसुद्धा त्यांच्या घरी आहे. तर अनिकेत दादा नमस्कार. नमस्कार सुजाता. तर मला आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही तुमच्याबद्दल पहिला डिटेल्स सांगा. तुमचं पूर्ण नाव, गाव, व्हॉट्सअप नंबर शेअर करा. नमस्ते. माझं नाव अनिकेत सुरेश डुबल, राहणार वडोली निळेश्वर, तालुका कराड आणि जिल्हा सातारा. आणि माझा व्हॉट्सअप मोबाईल नंबर 9096 50 42 44 आहे. आणि दादा सध्या तुम्ही तुमचा व्यवसाय वगैरे काय, शिक्षण काय झालं तुमचं? दादा माझं शिक्षण 12वी सायन्स केलेलं मी. बरं. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं. नंतर शिक्षण थांबवलं. 1-2 ठिकाणी जॉबसाठी ट्राय केला, पण जॉब काय आपल्या डोक्यात बसला नाही. शिक्षण इथं गावी झालं की बाहेर कुठे केलं? नाही, शाळेला मी कराडला होतो. सायन्सला पण कराडमध्येच होतो, यशवंतराव चव्हाण हायस्कूलला. आणि त्यानंतर डिप्लोमा हिंदोली येथे केलेला. या क्षेत्रात कधीपासून आलाय? या क्षेत्रात 2014 सालपासून आहे. जवळजवळ 5-6 वर्ष झाले आता. होय, 7-8 वर्ष झाली या क्षेत्रात आहे. सुरुवात कशी केली यात? सुरुवात म्हणजे पहिल्यापासून आपल्याला डॉग याविषयी भरपूर आवड होती. आणि अदर ब्रीडचे डॉग होते आपल्यापाशी. लॅब्राडोर होते, ग्रेट डेन होते. म्हणजे ग्राउंडच्या आधी तुम्ही दुसऱ्या ब्रीडपासून सुरुवात केली? दुसऱ्या ब्रीड होते आपल्या घरी. तर सर्वप्रथम मी अकलूजमधून या ब्रीडचे डॉग घेतलेत. अकलूजमध्ये कॅटरीना नावाची फिमेल आहे, तिचं आणि लिओचं ब्रीडिंग झालेलं होतं. तर त्यामधील आम्ही टोटल 3 पिल्ले घेतली विकत. जॅक्सन, रुबी आणि लुसी. अकलूजमधून गोडसे सर आहे त्यांच्याकडून, गोडसे सरांकडून आपण 3 पिल्ले घेतलेली. बघा मित्रांनो, गोडसे सरांकडे जी कॅटरीना नावाची फिमेल आहे ती आपल्या महाराष्ट्रात अतिशय नामांकित अशी फिमेल आहे. आणि त्या फिमेलची सुरुवातीला अनिकेत दादांनी 3 पिल्लं घेतली होती. नाव काय म्हणाल त्यांची? जॅक्सन घेतलेला वाघ्या कलरचा. जॅक्सन नंतर रुबी घेतलेली आणि त्यानंतर लुसी घेतलेली. तर 3 पिल्लं आपण पहिल्या खोप्यात तिच्या घेतलेली. तर तिन्ही पण पिल्लाने आपल्याला भरपूर यश दिलं. जॅक्सननं पण आपल्यापाशी पहिले क्रमांक पटकवले, शो वगैरे जिंकला तो. आणि रुबीनं पण भरपूर यश मिळवलं आणि लुसीनं पण मिळवलं. तर आता अनिकेत दादांच्या घरी जी सध्या फिमेल आहे लुसी, जिने महाराष्ट्रात अनेक शो विन केलेले आहेत, त्याचबरोबर एक चांगले ऑफस्प्रिंग टाकणारी किंवा वेल प्रोड्यूस करणारी फिमेल जी म्हणतोय आपण, तशी फिमेलसुद्धा लुसी अनिकेत दादांच्या आता सध्या घरी आहे. महाराष्ट्रात तिची पिल्लं शोमध्ये अतिशय नामांकित पिल्लं म्हणून मानली जातात. अतिशय देखणी, रुबाबदार आणि मस्क्युलर पिल्लं लुसी प्रोड्यूस करते. प्रत्येक नराकडून तिचा मिळालेला रिझल्ट हा अतिशय अफलातून रिझल्ट आहे. आणि ही लुसीसुद्धा आता अनिकेत डुबल वडोलीकर यांच्या सध्या जी शेड आहे तिथं आपण नंतर तिच्यावर फोकस करणार आहोतच. त्याचबरोबर अनिकेत दादांकडं एक इम्पोर्टचा सुद्धा आयर्लंड इम्पोर्ट टॉम क्रूज नावाचा सुद्धा त्यांनी श्वान आता पंजाबवरून आणलेला आहे. तर अनिकेत दादा, ते जे तुम्ही श्वान संगोपन करताय किंवा एवढे डॉग जे तुम्ही घरी ठेवलेत, हे एवढे सर्व श्वान घरी सांभाळताना तुम्हाला कोणाची नक्कीच मदत लागत असणार आहे. कारण एवढे डॉग घरी ठेवणे कोणाच तरी मदत पाहिजे. एखाद्या वेळी तुम्ही जर घरी नसाल तर त्यांचं खाणंपिणं पण बघितलं गेलं पाहिजे. तर या सर्व गोष्टींसाठी तुमचा फॅमिलीचा पाठिंबा तुम्हाला कसा आहे किंवा तुम्हाला आणि कोणाकोणाचा सपोर्ट आहे या सर्व गोष्टींमध्ये? फॅमिलीचा तर सपोर्ट नक्कीच आहे दादा. माझी आई, बहीण, भाऊ, तसेच गावातले पण बरेच मित्र आहेत आपले, ज्यांना ही आवड आहे. तर त्या सर्वांची खूप मदत असते. आम्ही कुठे बाहेर गेलो, काय झालं तरी ते येऊन जेवण घालणं, बाकीच्या गोष्टी त्यांच्या फिरवणं, त्यांची एक्सरसाइज घेणं, या सर्व गोष्टींमध्ये मित्रांचं पण खूप आपल्याला हेल्प भेटते आणि फॅमिलीची पण खूप हेल्प आहे या गोष्टींमध्ये. त्यांचा सपोर्ट खूप मेन आहे या गोष्टीसाठी. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेला आपण डॉग घरी ठेवतोय
आणि अनिकेत दादांचा तर विषय असा आहे की 1-2 नाही तर जवळजवळ त्यांच्या घरी प्रत्येकाला 7 ते 8 डॉग घरी असतात. हे सगळं आवड म्हणून ते करतायत आणि ज्या वेळेला एखाद्या वेळेला ते घरी नसतील किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतील, ते बाहेर गेले असतील, तर त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे काही मित्र आहेत किंवा त्यांची फॅमिली जी आहे ती सुद्धा यांना पूर्ण सपोर्ट करते. त्यांचं वेळोवेळी खाणं पिणं जे असेल ते मेंटेन ठेवणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना फिरवणं, त्यांची एक्सरसाइज काय असेल ते घेणं, यासुद्धा गोष्टी ग्राउंड या वर्किंग ब्रीडसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि की आता सध्या तुम्ही जे डॉग घरी ठेवता यांचा नेमका डाएट प्लॅन, जेवणाची वेळ वगैरे किंवा त्यांना जेवणातून नेमकं काय काय देत आहे हे जरा सांगू शकताय? दादा आपल्याकडे जे लहान पिल्लू असते हां 14 ते 15 दिवसापर्यंत ते आईच्या दुधावरतीच संपूर्णपणे बरोबर. अवलंबून आहे. तर आपण सुरुवातीला एकदा का आईचं दूध कमी आलं, फिमेलचं दूध कमी आलं की आपण स्टार्टर चालू करतो. स्टार्टरमध्ये पण 2-3 चांगल्या कंपन्यांची फीड मिळतात. तरी काय नाव सांगू शकता? रॉयल कॅनिनचं फीड चांगलं आहे. NND नावाची नवीन कंपनी आहे. बरं. ह्या 2 कंपनीचं फीड चांगलं आहे स्टार्टरमध्ये. हां स्टार्टरमध्ये. तर हे फीड कम से कम आम्ही 4 महिने पिल्लांना देतो. म्हणजे आईचं दूध तोडल्यापासून 4 महिने. हां 4 महिनेपर्यंत आम्ही देतो. ते जास्त दिलं तरी चालतंय. बरं. तसं म्हणजे बजेटनुसार बरं. प्रत्येक जण देऊ शकतो. आम्ही सरासरी 4 महिने देतो. बरं. 4 महिन्यानंतर बेसिक जी आपली मीट अँड मिल्क म्हणून मी पेडिग्री काय म्हणतो, ही जी आपण स्टार्टर देतोय सुरुवातीची 4 महिने, ते काय असेल त्याचं ठराविक प्रमाण आहे की बाबा या 4 महिन्यात पिल्लांना एवढ्या प्रमाणात दिलं पाहिजे, वजन एवढ्या दिवसातून किती वेळ दिलं गेलं पाहिजे, असं काय प्रमाण वगैरे काय आहे का? प्रमाण म्हणजे त्याच्या भुकेनुसारच देतोय आपण. तरी मी काय म्हणतो, एक 4 महिन्याच्या पिल्लापर्यंत जे पिल्लू आहे तर दिवसातून किती स्टार्टर दिलं गेलं पाहिजे, किती वेळा दिलं गेलं पाहिजे? ज्यावेळी पिल्लू दुधापासून फिमेलचं दूध दिवसातून 5 ते 6 वेळ पिल्लू पेत असते. हां. तर स्टार्टर आम्ही 3 टाइम देतो सरासरी, सकाळ दुपार संध्याकाळ. हां. एखाद्या टाइम आईचं दूध पण देतं. बरं. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही 2 महिन्याचं पिल्लू झालं की ते 2 टाइमवरती आणतो. बरं. 2 टाइमवरती आणतो आणि हळूहळू नवीन फूड इंट्रोड्यूस करतो ज्यावेळी डॉगला, बरं. त्यावेळी ते 1 टाइमवरती आणतो. बरं. त्याच्यानंतर पूर्णपणे बंद करून नवीन फूड आपलं म्हणजे नॉनव्हेजमध्ये आपण त्याला चालू कर. चालू करतो. तर सरासरी 4 महिन्यापासून आपण नॉनव्हेज चालू करतो डॉगला. बरं. तर त्यावेळी स्टार्टर पूर्णपणे बंद होतंय बरं. आणि त्याचं नवीन फीड आपल्याकडे आपण गव्हाची खीर बनवतो. बरं. बरेच जण आता त्यामध्ये मिक्स धान्याचं दुसरे 5-6 प्रकारची धान्य मिक्स करून त्याची खीर बनवतात किंवा चपात्या बनवतात. आपल्याला क्वांटिटीमध्ये डॉग असल्यामुळे नाही जमत. बरं. आम्ही गव्हाची प्लेन खीर बनवतो. त्यामध्ये बीफ सीझन वाईज जास्त थंडीत चिकन पण यूज करतो. बरं. गरमीमध्ये जास्त चिकन नाही यूज करत. बरं. त्यासोबत मल्टीविटॅमिन, बरं. सर्वात मेन लिव्हर टॉनिक कंटिन्यू आपण देतो डॉगना बरं. सर्व. आणि एखाद्या जे पळणारे डॉग आहेत किंवा जे चालू ह्याच्यामध्ये एक्सरसाइजमध्ये जे आहेत हां. त्यांना आपण न्यूट्रिच टॅबलेट बरं. किंवा पेट टॅब म्हणून एक टॅबलेट आहे, या ॲडिशनल सप्लिमेंट म्हणून हे फीड देतो आपण. बाकी न्यूट्रिश टॅबलेटचं नेमकं प्रमाण किती आहे? डेली देता एक टॅबलेट? डेली एक देतो संध्याकाळी डेली एक देतो. जास्त वेट असेल तर 2 पण देतात काही जण. प्रत्येकाची हे आहे, घालण्याची पद्धत आहे. तर आपण एकच देतो, शक्यतो एकच देतो. अडल्ट डॉग जो मेल डॉग आहे त्याचं वजन किती ठेवावं जास्तीत जास्त? आमच्या हिशोबानं दादा हाईटनुसार वजन राहिलं पाहिजे. बरं. हाईट जशी शोनाची आहे, काही डॉग 25 इंच असतात. बरं. म्हणजे फिमेलची हाईट कमी असते हां. तर तिची हाईट पर केजी बरं. पर इंच पर इंचला पर केजी असा आपला रेशो आहे. बरं. हां म्हणजे 25 इंचची फिमेल असेल तर 25 केजी तिचं वेट असलं स्टँडर्ड वेट आहे. स्टँडर्ड वेट. हां. तर सरासरी आपल्याकडचे मेल 30 ते 32 इंच या रेंजमध्ये असतात. बरं. तर त्यांचं वजन त्या रेंजमध्ये त्या 32 किलो 30 किलो ह्या रेंजमध्ये राहिलं पाहिजे. एखादा मोठा असेल हाईटमध्ये तर त्याचं थोडं त्या रेंजमध्ये एक्स्ट्रा पाहिजे वेट एक्स्ट्रा पाहिजे. असं पाहिजे. बरं, आता मोठ्या डॉगना नेमकं म्हणजे जेवणाचं प्लॅनिंग कोणत्या वेळेत असते? सकाळचं जेवण कधी आणि संध्याकाळचं जेवण कधी? एक्सरसाइज जी तुम्ही देताय डॉगचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी जी तुम्ही एक्सरसाइज देताय, एक्सरसाइज नंतर आल्यानंतर किती वेळानंतर जेवण दिलं गेलं पाहिजे? आता काही लोकांची पद्धत अशी आहे की एक्सरसाइजवरून आल्यावर थोडा ब्रेकफास्ट टाईप देतात ते. बरं. थोडंसं दही त्याच्यासोबत किंवा 4 बदाम, प्रत्येकाची हे. पण आम्ही एक्सरसाइजवरून आल्यानंतर सरासरी 1 तास रेस्ट देतो. बरं. आपली एक्सरसाइजवरून
वरून 6-6:30 वाजता येतात सकाळी. बरं. 8:30च्या आसपास, 8-8:30च्या आसपास आपण जेवण देतो. एक्सरसाइज त्यांची चालण्याचं तुम्ही म्हणजे नेमका पल्ला किती आहे? किती किलोमीटर जाऊन येतात? आपण 8 किलोमीटरच्या आसपास देतो. म्हणजे जाऊन येऊन 8 किलोमीटर, हा 4 किलोमीटर जाणे आणि 4 किलोमीटर आहे. मागे असं आहे. 8 किलोमीटर आपण देतो. आणि इन केस एखाद्या डॉगचे वेट गेन जास्त झालं असेल तर त्याला थोडी जास्त देतो. जास्त. एक्सरसाइज नंतर आल्यानंतर किती वेळानंतर जेवण देतात तुम्ही? आपण 1-1.5 तासची म्हणजे त्यांची श्वास कंट्रोलमध्ये आला की देतो. हां. ते दमलेलं असते, शरीर थंड झालं की थंड झालं की लगेच देतो जेवण. जेवण देतात. होय. त्यानंतर आपण डायरेक्ट संध्याकाळी देतोय. दुपारच्या वेळेत गरमीमध्ये आपण दही देतो एक टाइम दुपारी, नाहीतर रेग्युलर डेजला नाही देत. संध्याकाळचं जेवणाचं मिनिमम टायमिंग काय असावं ग्राउंडमध्ये? आपण सरासरी 12 तासाचा गॅप देतो. म्हणजे सकाळचं जेवण सकाळी ते 8ला असेल तर संध्याकाळी 8ला देतो. बरं. असं गरमीमध्ये कधी कधी लवकर गरमी, उन्हाळ्याच्या दिवसातलं 8ला जरा गरमी वाढलेली असती, त्यावेळी आम्ही सकाळचं टायमिंग 7 केलं असलं तर संध्याकाळी 7ला देतो. बरं, आपल्या चॅनल थ्रू आपले जे भरपूर मित्र आहेत त्यांच्याकडनं एक प्रश्न येतोय मला आता, की जो आपण ग्राउंडसाठी जो एक्सरसाइज देतोय तो नेमका कोणत्या एरियात दिला पाहिजे? म्हणजे काही जणांचा विषय, काही जण गाडीबरोबर डॉगला चालवत नेतात, काही जण डांबरी रस्त्यावर पक्क्या रस्त्यावर चालवत नेतात, तर काही जणांना शेतामधून नेण्याची किंवा पायवाट जी असते शेतामध्ये, तर नेमका कोणता एक्सरसाइज त्यांना चांगला मानू शकतो? एक्सरसाइजचा विषय असा आहे दादा, जो सरफेस आहे खालचा, त्याचा मेन विषय असा आहे की जर डांबरीवरती आपण दिला तर पायाला कुरू फुटण्याचे चान्सेस आहेत डॉगच्या. त्यामुळे माझं असं मत आहे की मातीवरती किंवा ग्रासवरती तुम्ही जेवढा एक्सरसाइज द्याल तेवढं त्याच्या फिटनेससाठी चांगलं, किंवा दणके जास्त बसत नाहीत असं म्हणतात. त्यामुळं माती किंवा तुम्ही ग्रासवरती एक्सरसाइज द्या, डांबरीवरती शक्यतो अवॉइड करा. हा पावसाळ्यामध्ये ज्यावेळी चिखल वगैरे असतो त्यावेळी तुम्ही चालवून घेऊन येऊ शकता डांबरीवरून. बाकीच्या वेळी शक्यतो शक्य असेल त्यावेळी तुम्ही गवतावरती किंवा मातीमध्येच द्या. आता केनल विषयी पण भरपूर जण आपल्याला प्रश्न विचारतात, नेमकं केनलचं स्ट्रक्चर कसं असावं ग्राउंडसाठी? पहिली गोष्ट, डॉग जिथं राहतोय तो मेंटली खुश पाहिजे. बरोबर. माणूस जरी आपण एखाद्या खोलीमध्ये डांबला किंवा एखाद्या केजमध्ये डांबला तो कधीच मेंटली खुश राहणार नाही. त्यामुळे बांधून किंवा कोंडून त्याला ठेवणं आपल्याला योग्य वाटत नाही. डॉग हा मोकळाच पाहिजे जसं आम्ही बनवलं. बरोबर. किंवा तुम्ही इतर कोणत्याही केनलमध्ये बघा, जेवढा त्यांना फ्रीडम देता येईल तुम्हाला तेवढं चांगलं आहे. त्यांच्या स्टॅमिनावरती पण त्याचा इफेक्ट आहे चांगला. जेवढे तुम्ही ग्रेहॉन्ड बांधून ठेवचिला किंवा छोट्या केजमध्ये ठेवचिला तेवढा त्यांचा स्टॅमिना बनत नाही, त्यांना फिरता येत नाही जास्त. ह्या मोठ्या केनलमध्ये सरास 1-2 मिनिमम ग्रेहॉन्ड असतील तर माझं मत आहे 10x15चं केनल असलं पाहिजे. त्यांना फिरता, 2 ते 3 ग्राउंडसाठी तेवढं पाहिजे. त्यांना खेळता पळता आलं पाहिजे. त्यामध्ये असा केनल असावा. त्यांना एक पाण्याची कंटिन्यू 24 तास पाणी पाहिजे. बऱ्याच लोकांचं मी पाहतोय की जेवण झालं की तेवढ्या पुरतं ते पाणी देतात, नंतर साईडला ठेवतात, सांडतंय किंवा ते त्याच्याबरोबर खेळतंय म्हणून. पाणी एक कंटिन्यू तुम्ही 24 तास दिलं पाहिजे. त्यांच्या ज्यावेळी इच्छा होईल पाणी प्यायची त्यावेळी त्याला पाणी भेटलंच पाहिजे प्यायला. आमचे पण आम्ही इथं कंटिन्यू पाण्याची बादली ठेवतो. बऱ्याच वेळा ते सांडतात पण ठेवायला लागतंय. पाणी मेन आहे, त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याची जास्त गरज असते. तर मित्रांनो बघा, केनल संदर्भात आपल्याला भरपूर मित्रांनी आपले प्रश्न विचारले होते की नेमकं केनल कसं असलं पाहिजे. तर ग्राउंड ही ब्रीडच अशी आहे की ॲक्टिव्ह ब्रीड आहे. या ब्रीडला झोपायला सुद्धा जास्त लागतं आणि ज्या वेळेला त्यांचा ॲक्टिव्हपणा चालू होते किंवा ज्या वेळेला ते झोपेतून जागे होतात त्यावेळेला त्यांचा ॲक्टिव्हपणा त्यांना कमी करण्यासाठी किंवा त्यांना खेळण्यासाठी पण तसा स्पेस पण लागतो. जितका त्यांना ओपन स्पेस असेल, आता अनिकेतांनी जसं सांगितलं की 10x15ची जागा जर तुमच्याकडे 3 ग्राउंड असतील किंवा 2 ते 3 ग्राउंड असतील तर तेवढी जागा त्यांना सफिशियंट होऊ शकते. कारण ही ब्रीड इतकी ॲक्टिव्ह ब्रीड आहे की त्यांना ज्यावेळेला त्यांची झोप पूर्ण होईल त्यावेळेला थोडा का वेळ, किमान दिवसातून एक 15 ते 20 मिनटं सकाळी आणि 15 ते 20 मिनटं संध्याकाळी त्यांना कम्फर्टेबल खेळता येईल असं केलं जर तुम्ही प्रॉपर बनवलं असेल आणि त्यांना 24 तास जर पाणी तुम्ही उपलब्ध करून ठेवत असाल शेडमध्ये तर ते अतिशय चांगले आहे. कारण जितकं पाणी तुम्ही त्यांच्यासाठी ठेवताय त्यावेळी तितका त्यांचा ॲक्टिव्हपणा पण वाढेल. त्याबरोबर त्यांच्या शरीरात पाण्याची जी कमतरता होणार आहे त्यापासून पुढे जे तुम्हाला दुष्परिणाम दिसू शकतात पाण्याच्या कमतरतेमुळे ते सुद्धा पुढे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकत नाही. डॉगच्या एक्सरसाइजच्या वेळेला पण म्हणा किंवा फिटनेस टिकून ठेवण्याच्या वेळेसुद्धा तर पाणीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं किमान 2 ते 3 ग्राउंडसाठी 10 ते 15 वेळाची शेड, त्याचबरोबर 24 तास त्यांना पाणी उपलब्ध असलं पाहिजे
आणि हवेशीर जागी जितकं त्यांचं केनल असेल तितकं अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं राहू शकतं ग्रेहाऊंडसाठी. आता अनिकेत, आता हे जे तुम्ही घरी श्वान ठेवता, एवढे सगळे डॉग तुमच्या घरी आहे, काहीतरी क्रिटिकल प्रॉब्लेम येत असतील किंवा समजा त्यांच्या फिटनेसमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, तर अशा वेळेला तुम्ही कोणत्या नेमका तुमच्या जवळचे कोणते डॉक्टर की ज्यांचा वेटरनरी डॉक्टर जे आहेत त्यांचा कोणत्या डॉक्टरांचा तुम्ही सल्ला वगैरे घेता? आपण आता नॉर्मल ज्या गोष्टी आहेत जसं फिवर, बाकी किरकोळ गोष्टी आहेत, नॉर्मल पेन असेल डॉगला, तर इथं योगेश कुंभार डॉक्टर आहेत, त्यांचा सल्ला घेतो. प्रॉपर कोणते आहेत ते उगलेवाडीचे आहेत. त्या घरी येतात ते विजिट करून, शेडवरती येऊन आम्ही जरी नसलो तरी ते डॉगची ट्रीटमेंट करून जातात. क्रिटिकल कंडिशन असेल तर आम्ही प्रत्येक 2-3 डॉक्टर असे आहेत प्रत्येक फील्डमध्ये स्पेशल असलेले. आपले अनिल पाटील आहेत कोल्हापूरचे, संदीप जाधव आहेत सातारचे, राजमाने आहेत. तिघांच्याकडे पण आम्ही गेलेलो आहे. तर तिघांच्याकडून पण चांगले रिझल्ट आलेत आपल्याला. तिन्ही डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट केलेली आहे डॉगची. तर आता इतर सगळ्या आपल्या ब्रीड्स आपल्या महाराष्ट्रात असताना तुम्ही ग्रेहाऊंडच का सध्या घरी ठेवताय? म्हणजे असं नेमकं काय कारण आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त ग्रेहाऊंडच सांभाळताय? आधीच्या ज्या ब्रीड होत्या एंटरटेनमेंट पर्पज होता, लॅब्राडोर आपले फॅमिलीला एंटरटेन करायचं. तसं ह्या ब्रीडकडं पाहिल्यावर आपल्याला ही ब्रीड म्हणजे रागीट वाटते किंवा अशी डेंजरस वाटते. ॲक्च्युअलमध्ये तसं काय नाही, एकदम फॅमिलियर डॉग आहे. आपल्या घरात पण तुम्ही पाळू शकता. कितीतरी लोकांच्या घरामध्ये, आमच्या पण घरी एखादा असतो, घरी कॅनलमध्ये पण आहेत, घरी पण एखादा असतो लाडका. मग फॅमिलियर पण आहे, स्पोर्टिंग आहे, मस्क्युलर बॉडी आहे. कलर व्हेरिएशन येतात भरपूर ह्याच्यामध्ये, 8 ते 10 कलर येतात वेगळे वेगळे, जे अदर ब्रीड मध्ये येत नाहीत. नाही येत ते कलर आहेत. कलर व्हेरिएशन आपल्या जे इंडियन ब्रीड मध्ये सुद्धा कलर व्हेरिएशन जितके येत नाहीत तितके व्हेरिएशन कलर व्हेरिएशन आहेत. आणि बॉडीचा जो शेप आहे, चित्त्यासारखा शेप आहे बॉडीचा, एकदम तुम्ही मस्क्युलर बॉडी, तुम्हाला मस्त वाटतं एकदम त्यांच्याकडे पाहिल्यावर. स्पोर्टिंग आहेत, एनर्जेटिक आहेत, आपल्याला ही एनर्जी येते त्यांची स्प्रिंट एखादी पाहिल्यावर. त्यामुळं ग्रेहाऊंड आपल्याला, आणि एकदा का बऱ्याच जणांचं असं आहे, एकदा ग्रेहाऊंड घेतलं की दुसऱ्या ब्रीडबद्दल एवढं नाही राहत एवढा इंटरेस्ट. आधी आपल्याकडं पण होत्या वेगळ्या ब्रीड, एकदा ग्रेहाऊंडची आवड लागल्यावर ग्रेहाऊंड शेवटपर्यंत असं आहे. तर बघा मित्रांनो, ब्रीडच अशी आहे की यामध्ये आता दादांनी जसं सांगितलं अनेक पॉईंट आहेत. जसं सगळ्यात पहिला एक कलर व्हेरिएशन. आता सध्याच्या नवीन जे मुलं यात पडत आहेत किंवा ज्यांना डॉग सांभाळायचे आहेत त्यांना कलर, वेगवेगळे कलर पहिला अपेक्षित असतात. आणि ज्या अदर ब्रीड आहेत त्यामध्ये कलर व्हेरिएशन येत नाही. सगळ्यात सुरुवातीचं मेन ग्रेहाऊंडमध्ये कलर व्हेरिएशन. भरपूर प्रकारचे आपल्याला ग्रेहाऊंडमध्ये कलर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अतिशय ॲक्टिव्ह, मला वाटते ऑल ब्रीडमध्ये ग्रेहाऊंडसारखी ॲक्टिव्ह ब्रीड कोणती नसेल. आणि एकदा आता सध्या जे नवीन आपले मित्र यात पडत आहेत, ग्रेहाऊंड ज्यांना ठेवायचे आहेत सध्या, तर यांना सुरुवात कशी यांनी केली गेली पाहिजे? यात ग्रेहाऊंडमध्ये दादा लाईन खूप मॅटर करते. बऱ्याच जणांचं असं मत आहे की लाईन काय नाही, आपण डाएट हार्ड ठेवला, बाकीच्या गोष्टी मेहनत जास्त घेतली, तर ते फॅक्टर पण महत्त्वाचे आहेत. पण त्यासोबत लाईनचा पण टच पाहिजे. तर पहिली गोष्ट, ज्यांना ठेवायचं त्यांनी मेहनत आणि डाएटची तयारी तर ठेवलीच पाहिजे. त्यासोबत लाईन सिलेक्ट करताना तुम्ही सक्सेसफुल लाईन सिलेक्ट करा. त्यामध्ये बरेच आहेत. मिटिनेटरची लाईन आहे, मॅजिकल ब्रूटची आहे, पंजाबच्या टँगोची आहे, चांगल्या चांगल्या लाईन आहेत ज्या सक्सेसफुल आहेत. तुम्हाला बऱ्यापैकी समजता येत असतात कोणाचं जास्त यश आहे, रिझल्ट कसा आहे. तर त्यापैकी तुम्ही एक पिल्लू सिलेक्ट करा कोणतंही. बाकी त्याच्यावरती मग डाएट, बाकीच्या गोष्टींचा जोर द्या, तुम्हाला 100% यश मिळेल. जर पिल्लू सिलेक्ट करायचं तर जास्तीत जास्त ब्लड लाईन जेवढी चांगली आहे 100% तुम्ही ब्लड लाईनला महत्त्व दिलंच पाहिजे. तितका तुम्हाला अपेक्षित रिझल्ट चांगला मिळू शकतो. असं पण काही नाही की तुम्ही चॅम्पियन फिमेलचंच पिल्लू घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं पण असतंय की आता एखादी चॅम्पियन फिमेल आहे तर तिच्या पिल्लाची रेंज जास्त असते, 50,000 इतकी असते. तर नवीन लोकांनी असं नाही की तिच्याच पिल्लाची मागणी करण्यापेक्षा तिची एखादी बहीण असेल, ती पण त्याच ब्लड लाईनमधून येते, तर तिचं पिल्लू तुम्हाला 20,000 पर्यंत भेटून जायचं.
तर सिलेक्शन वेळी तुम्ही फेमस न बघण्यापेक्षा बरं. लाईन बघून पिल्लू घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. एखादा माणूस असा असतो की त्याला ब्रीडिंगसाठी मेल घ्यायचं आहे किंवा ब्रीडिंगसाठी फिमेल घ्यायची आहे, अडल्ट फिमेल किंवा अडल्ट मेल घ्यायचं आहे, त्यावेळेला नेमकं त्यानं काय डोक्यात घेऊन किंवा काय विचार करून किंवा कोणत्या बेसिसवर त्यानं तो डॉग घेतला गेला पाहिजे त्यांच्याकडे? आता दादा असं आहे, आपल्या इकडं ग्रेहाउंडमध्ये 2 लाईन येतात. एक अमेरिकन लाईन येते, एक आयरिश लाईन येते. बरं. तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या आहेत. काही जणांना अमेरिकन लाईन पसंत पडते. तर ब्रीडिंगमध्ये माझं असं मत आहे की तुम्ही अमेरिकन आयरिशचं कॉम्बिनेशन जेवढं कराल तेवढं तुम्हाला सक्सेसफुल होण्याचे चान्सेस बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय फरक पडतोय काय अमेरिकन आणि Irish अमेरिकन बॉडी स्ट्रक्चरमध्ये मला असं वाटतंय की थोडं वेट जास्त राहते. अमेरिकन डॉगचं वेट थोडं जास्त राहते आणि अर्ली पेस जरा जास्त राहते अमेरिकन. आणि आयरिशचं घ्याल तर शक्यतो जास्त पंजाबमध्ये आयरिशला पसंती दिली जाते, अमेरिकन कमी दिली जाते. पण असं काय नाही, अमेरिकन लाईन ही सक्सेसफुल आहे, चांगली लाईन सक्सेसफुल आहे. फक्त ब्रीडिंग वेळी आपण शक्यतो आयरिश फिमेल असेल तर अमेरिकन मेल मेट केलेलं कधीही चांगलं. म्हणजे आयरिश फिमेल आणि अमेरिकन मेल हे कॉम्बिनेशन ऑपोजिट करायचं आहे. आयरिश फिमेल असेल तर आयरिश मेल दाखवता, अमेरिकन दाखवा. अमेरिकन फिमेल असेल तर आयरिश मेल दाखवा. म्हणजे 2 आयरिश असतील तर त्या कॉम्बिनेशन पेक्षा अपोजिट कॉम्बिनेशन तुम्हाला चांगलं राहील. थोडं भविष्यात इनब्रीडिंगचे चान्सेस कमी येतात. जसं की समजा आयरिश लाईन आली तर त्यामध्ये समजा एखादा डॉग येतोय तर फिमेलमध्ये पण मागच्या 2-3 जनरेशनमध्ये येण्याचा चान्स असतो. ऑप्शनिंगला पुढं प्रॉब्लेम येऊ शकतात. कधी कधी असं होतं की जवळ लाईनमध्ये जर जवळपास आला तोच मेल तर पिल्लांमध्ये प्रॉब्लेम येतो. ठराविक वेळ येत पण नाही. बऱ्याच वेळा असं झालं की इनब्रीडिंग मधून पण चांगली पिल्लं निर्माण झालीत, पण चान्सेस कमी राहतात. शक्यतो जेवढं तुम्ही ऑपोजिट मेट कराल तेवढं चान्सेस चांगले आहेत रिझल्ट येण्याचे आणि चांगली पिल्लं बनण्याची. तर बघा मित्रांनो, आता अनिकेत दादांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथं मांडला आहे की शक्यतो ज्यावेळेला तुम्ही एखादं पिल्लू सिलेक्ट करताय किंवा एखादं मेल फिमेल सिलेक्ट करताय त्यावेळेला त्याची मागची जनरेशन बघा किंवा त्याची ब्लड लाईन बघा. अमेरिकन आणि आयरिश या 2 ब्रीडमध्ये जर कॉम्बिनेशन असेल तर ते अतिशय चांगलं असेल की ज्यामुळे तुमचं इनब्रीडिंगचं प्रमाण त्यात थोडंफार कमी होऊ शकतं. इनब्रीडिंग का नको तर काही वेळा त्यातून रिझल्ट चांगले पण मिळतात, पण त्याचबरोबर पुढे होणारी जी ऑफस्प्रिंग आहेत किंवा जी पुढे होणारी पिल्लं आहेत त्यांच्यापासून त्यामध्ये सुद्धा काही क्रिटिकल प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काही वेळेस अपंग पिल्लंसुद्धा फिमेल एखादी प्रोड्यूस करू शकते. त्यामुळे ज्यावेळेला अपोजिट कॉम्बिनेशन असेल त्यावेळेला ब्लड लाईन एक येण्याची किंवा इनब्रीडिंग होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि जर तुम्ही अपोजिट लाईनमध्ये जर पिल्लू सिलेक्ट करत असाल तर नक्कीच तो पिल्लू तुम्हाला पुढे भविष्यात चांगला रिझल्ट देऊ शकते. आता विषय आला इम्पोर्ट डॉग. मी मगाशीच तुम्हाला बोललो होतो की अनिकेत दादांकडं एक अतिशय देखणा असा आयर्लंड इम्पोर्ट टॉम क्रूज नावाचा डॉग आहे की जो सध्या पंजाबमध्ये जास्तीत जास्त मेटिंग फी किंवा जास्तीत जास्त स्टड फी घेणाऱ्या नामांकित डॉगमधील एक डॉग आहे. बरोबर ना अनिकेत दादा? होय, बरोबर. आणि तो डॉग सध्या ब्रीडिंगसाठी अनिकेत दादाने आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध केला. जे नवीन मेंबर आहेत ज्यांना पुढे चांगलं प्रोड्यूस करायचं आहे किंवा पुढे चांगली ब्लड लाईन तयार करायची आहे त्यांच्यासाठी अनिकेत दादाने अतिशय चांगला डॉग आता आपल्याकडं वडोरीमध्ये अनिकेत दादा स्वतः घेऊन आलेत पंजाबवरून. टॉम क्रूज नाव आहे त्याचं. आणि जो इम्पोर्ट डॉग आहे त्याची ओळख जी असते ते बऱ्यापैकी आपल्या लोकांना माहिती आहे किंवा जे नवीन मेंबर असतील त्यांना माहीत पण नसेल. इम्पोर्ट डॉगच्या कानामध्ये दोन्ही कानामध्ये काही टॅग असतात की ज्या टॅग नंबरमधून आपण त्या डॉगची बर्थ डेट किंवा त्याचा नेमका जन्म कुठे झाला आहे किंवा त्या डॉगची मागची जनरेशन काय त्याची पेडिग्री आपण घर बसल्या गुगलवरून पण सर्च करून काढू शकतो की ज्याच्यामुळे त्या डॉगचा नेमका जन्म कुठे झाला आहे, त्याचे आधीचे ओनर कोण होते, त्यापासून त्या लिटरमध्ये तो कितवा डॉग आहे किंवा ते कितवं पिल्लू आहे इथपर्यंतची आपण माहिती त्या कानातील टॅगच्या थ्रू मिळवू शकतो. आपण त्या टॅगबद्दल थोडी माहिती बघायचीच आहे. टॉम क्रूजच्या जो कानात जे टॅग आहेत त्या अनिकेत दादा आपल्याला थोड्या वेळ माहिती देतीलच. तर अनिकेत दादा मला थोडीफार माहिती सांगू शकता का त्या टॅगबद्दल, नेमकं ते टॅगमधून आपल्याला काय माहिती मिळू शकते? इंडियामध्ये अजून चालू नाही. आदित्य दादांनी केलंय चालू. त्यांनी आता इंडियन स्टड बुक केलंय. बाहेरच्या कंट्रीमध्ये आयर्लंडमध्ये आयरिश ग्रेहाउंड बोर्ड आहे त्यांचा. तर तिथं असा नियम आहे की रजिस्टर्ड डॉग फक्त पार्टिसिपेट करू शकतात त्यांच्या इव्हेंट्समध्ये. तर त्यांच्यासाठी अशी प्रोसेस आहे की ज्यावेळी तुमचा डॉग
इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होणार आहे त्यावेळी त्याचं रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. मग आता सेम कलरचे हजारो डॉग असतात, तर प्रत्येकाची एक मार्क म्हणूया आपण की एक त्याला एक टॅग लावणे ही पद्धत असते की त्यामध्ये त्याच्या कानामध्ये नंबर टाकला जातो आणि तोच नंबर त्यांच्या डेटाला सेव्ह केला जातो. आता असं पण एक मायक्रोचिप पण येते, ते पण असते त्याच्या बॉडी पार्टमध्ये ही केलेली असते. तर जे कानमधला टॅग आहे त्यावरून आपण पेडिग्री पण रिमूव्ह करू शकतो, ओपन करू शकतो. ग्रेहॉन्ड डेटाच्या पेजला डॉग सर्चमध्ये इयर मार्क म्हणून ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही डॉगचा इयरमधला नंबर टाकला त्याची पेडिग्री ओपन होते. एक्झाम्पल म्हणून सांगतो, आता आपल्या इथं नाव आल्यावर चेंज होतं डॉगचं. टॉम क्रूज, याचं ॲन्स लिटिल बग्स किंवा ड्रुपी चिप असं नाव आहे पेडिग्रीवरती. म्हणजे लिगली रजिस्टर ज्यावेळी आयर्लंडमध्ये झाला आहे तिथं त्याचं नाव ड्रुपी चिप किंवा ॲन्स लिटिल बग्स असं आहे. तर तुम्हाला ज्यावेळी ह्याची मागची पूर्ण जनरेशनची माहिती किंवा याची रेसची माहिती बाकी घ्यायची आहे बाहेरची, त्यावेळी तुम्हाला तिथं ते नाव त्या कॉलममध्ये फिल केलं की याची पूर्ण लिगल इन्फॉर्मेशन, बर्थ डेट, वेट, त्याचा ओनर कोण होता, सर्व काही गोष्टींची माहिती मिळून जाते. तर बघा मित्रांनो, आता अनिकेताने अतिशय महत्त्वाची माहिती सांगितली आपल्याला की जो डॉगचे आपले इम्पोर्ट जे डॉग झालेले आहेत, फक्त इम्पोर्ट डॉग म्हणतोय मी, अजून आपल्या इंडियामध्ये सध्या अजून चालू नाही आहे टॅगची पद्धत. जो बाहेरून डॉग आला आहे, आयर्लंडमधून असू दे किंवा US मधून जो डॉग आला, त्यांच्या डॉगच्या कानामध्ये टॅग असतात. या टॅगवरून आपण त्यांची पूर्ण मागची जनरेशन गुगलवरून सर्च करू शकतो. त्याचबरोबर त्याचे ओनर कोण होते ते सुद्धा आपण सर्च करू शकतो. तो कोणत्या लँडमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी तो जन्माला आला आहे याची सुद्धा आपण डिटेल माहिती घेऊ शकतो. त्याचे आई वडील नेमके कोण आहेत, ज्यावेळेला पिल्लं झाली होती त्यावेळेला कितव्या नंबरचं पिल्लू आहे, इथपर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला त्या टॅगद्वारे मिळू शकते. आणि किती आत्ता पण सध्या तुमच्या शेडवर किंवा तुम्ही स्वतःहून इम्पोर्टचे डॉग किती आणले महाराष्ट्रात? ब्रीडिंगसाठी दादा आपण पहिल्या वेळी ब्लॅकी आणलेला, तो इंडियनच होता, पण तो इम्पोर्ट आई वडिलांचा पिल्लू होतं, ते मिटिमलेटर आणि मोनालिजाचं. त्याचंही आपल्याला रजिस्ट्रेशन करायला येतंय. आता आपल्या इथं इंडियन स्टड बुक रजिस्टर झाल्यामुळं जे रजिस्टर्ड आई वडिलांची पिल्लं आहेत तेही रजिस्टर होऊ शकतात. ब्लॅकी ही रजिस्टर होऊ शकतो. ते आता त्याची नॉर्मल फी आहे, तेवढी फी भरली की आपण रजिस्टर करू शकतो. आणि डायरेक्ट इम्पोर्ट आपण पहिल्यांदा 96 घेतलेली, 96 सावी. तिच्यानंतर ग्रीन इल्विन्स आणलेला, त्याच्यानंतर बेंजो बॉय, योशी, टॉम क्रूज. हां, त्यापैकी आता आपल्याकडे 96 आणि टॉम क्रूज हे दोन आहेत. 96 आपल्या मित्रापाशी आहेत, सूरज भाऊ पुजारी यांच्यापाशी. आपल्या बाकीचे डॉग पण आपण ग्रुपमध्ये बऱ्यापैकी मित्रांकडे वगैरे ठेवलेले असतात, त्यांचे पण आपल्याकडे असतात. तर आपला ग्रुप पण आहे गोल्डन ग्रुप, सर्व मिळून मिसळून असतोय, एकमेकाकडे असे डॉग वगैरे ठेवतो आपण. तर बघा मित्रांनो, आत्तापर्यंत अनिकेत दादांनी महाराष्ट्रात जवळजवळ 6 ते 7 इम्पोर्टचे डॉग आणले, जे बाहेरून इम्पोर्ट झाले होते. त्यामध्ये आयर्लंड इम्पोर्ट असू दे, काही US इम्पोर्टसुद्धा डॉग होते. आणि महाराष्ट्रासाठी अतिशय पुढचा जो येणारा काळ आहे चांगला पायाभरणी करतोय म्हणजे आपण, ज्याची ग्राउंडची पायाभरणी जशी म्हणतोय आपण, किंवा जी चांगली पिल्लं प्रोड्यूस करून पुढं आपल्या मित्रांमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांना आता आवड आहे अशा लोकांना चांगल्या ब्लड लाईनची पिल्लं पुढं त्यांच्याकडं सुपूर्द करतात अनिकेत दादा. आणि हे त्यांचं कार्य असंच त्यांच्याकडून चालू राहू दे. ज्यांना आवड आहे त्यांच्याकडून चांगली पिल्लं अनिकेत दादांकडे जात आहेत. अनेक लोकांनी अनिकेत दादांकडून पिल्लं घेतलेली आहेत आणि त्यांचं नावसुद्धा पुढं चांगलं होते किंवा ती पिल्लंसुद्धा त्यांना चांगले रिझल्ट आतापर्यंत देत आले आहेत. अनिकेत दादा, आपण तुमच्या इथं शेडमध्ये आलो आहे, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इथे येऊ दिलं, तुमच्या पूर्ण डॉगबद्दल आपण माहिती पण बघितली. आता मला फक्त काय करायचं आहे, तर तुमचे जे डॉग आहेत तर प्रत्येक डॉगबद्दल मला तुमच्या फक्त ब्लड लाईनबद्दल मला माहिती पाहिजे ज्या डॉगची. तर मला एक एक डॉग करून तुम्ही फक्त समोर आणून त्यांच्या ब्लड लाईनबद्दल जरा डिटेल्स सांगा. याच्याबद्दल डिटेल्स सांगा अनिकेत दादा. हे आपले पहिला ग्राउंड होता, लुसी नावाचं. ते आपण अकलूजमधून घेतलेली कॅटरीना आणि लॉ अँड ऑर्डर
लिओ नावाचा ब्रिंडल कलरचा मेल होता वडसे सरांपाशी. त्याचं पिल्लू आहे. 7 वर्ष वय आहे हिचं. आपण पहिल्या वेळी यांच्यापासून सुरुवात केली. तर ही पहिला आपला ग्राउंड आहे. आणि हा पंजाबमधून आणलेला ब्लॅकी आहे. हा मीट मिलेटर आणि मोनालिसा तुम्हाला सांगितलं त्यांचा बच्चा. हा पण 7 वर्षाच्या आसपास याचं वय आहे. हा मेल आहे, ही फिमेल आहे. तर बघा मित्रांनो, लुसी जी आहे महाराष्ट्रात सध्या अतिशय प्रसिद्ध अशी फिमेल आहे, जिची पिल्लं अतिशय देखणी, साईजला पण चांगली मस्क्युलर पिल्लं होतात. आणि अनेक दादांकडची सगळ्यात जुनी फिमेल आहे. त्याचबरोबर जो ब्लॅक कलरचा मेल आहे हा त्यांनी पंजाबवरून आणलेला आहे. पंजाबमधील अतिशय एक नामांकित डॉग मीट मिलिटर त्या ब्लड लाईनमधील हा डॉग आहे. तिची आई पण आणि बाप पण, ब्लॅकीची आई आणि बाप दोन्ही इम्पोर्ट आहेत. त्याचबरोबर या डॉगची दादा माहिती सांगता, हा ब्लड लाईन वगैरे काय आहे? ह्या दोघांचं पिल्लू आहे. हा टॉम नाव आहे याचं. हा आत्ता 1 वर्षाचा पूर्ण झाला 19 तारखेला. हा लुसीचं पिल्लू आहे. लुसीचा आणि ब्लॅकीचा ह्या दोघांचं पिल्लू आहे. तर साईज वगैरे ह्याची खूप चांगली झालेली आहे आणि चांगला रिझल्ट येईल याचा पण असं वाटतंय. बघा मित्रांनो, 1 वर्षाच्या मानानं ही लुसी आणि हा ब्लॅकी 1 वर्षाच्या मानानं पिल्लाची साईज बघा, कलर मार्किंग पण बघा, आईसारखं कलर मार्किंग झाले, साईज चांगली आहे, मस्क्युलर डॉग आहे. आता बरोबर 1 वर्ष याला पूर्ण झाले. आता याच्यासोबत आणि कोणते डॉग आहेत? लुसीचाच अजून एक आहे ब्लू डायमंड. दादा ब्लू डायमंड कडं आपण ब्रिडिंगला लुसीला पंजाबला घेऊन गेलेलो 2 वर्षापूर्वी. तर त्यामधील आपल्याकडे एक 20 महिन्याचं पिल्लू आहे प्रिन्स नावाचा. हा 20 महिन्याचा आहे. पंजाबमधील ब्लू डायमंडचा आणि लुसीचा. ब्लू डायमंड आणि लुसीचं. लुसीचा हा 20 महिन्याचा आहे. आपण आत्ता घेतला. म्हणजे आता सध्या तुमच्याकडे नव्हतं, तुम्ही आता आपण सेल केलेला लहानपणी. हा. आत्ता घेतला 1 महिना झाला आपण पुन्हा घेतला. आणि हा टॉम क्रूज आहे. टॉम मित्रांनो, हा आहे आपला टॉम क्रूज, ज्याच्यावर आपण फोकस केला होता. आयर्लंड इम्पोर्ट जो आपण टॉम क्रूज म्हणतोय तो हा टॉम क्रूज आहे. याच्यात आपण फक्त कानातील जो टॅग आहे, मग अशा अनिकेत दादांनी जी टॅगबद्दल आपली इन्फॉर्मेशन सांगितली होती, त्या कानातील टॅगवर आपण फोकस करणार आहोत. अनिकेत दादा, आपण जे आता नवीन चॅनल सुरू केले, याचा नेमका काय फायदा होईल किंवा या चॅनलबद्दल नेमकं तुमचं मत काय आहे? रॉयल लाईफ विथ पेट्स ह्या तुमच्या चॅनलच्या जुने व्हिडिओ मी पण पाहिल्या. हे फील्ड असं आहे दादा की या फील्डमध्ये तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमीच आहे. बरोबर. कोणी असं म्हणू शकत नाही की मी परफेक्ट आहे, मला पूर्ण माहिती आहे. जेवढी घ्याल तेवढी माहिती कमी आहे. तर प्रत्येक ब्रीडरकडून तुम्ही जे त्यांचे प्रायव्हेट अनुभव किंवा त्यांचे वैयक्तिक जे काय हे असतील अनुभव ते तुम्ही शेअर करताय. तुमच्या मागचे 1-2 इंटरव्ह्यू बघितले मी, त्यामधून पण चांगली माहिती भेटते. नवीन ब्रीडर्स किंवा नवीन या फील्डमध्ये येणाऱ्या लोकांसाठी खूप चांगली इन्फॉर्मेशन भेटते. आणि लाईनबद्दलची माहिती, बाकी सर्व गोष्टी यांचं चांगलं तुम्ही लोकांपर्यंत पोचवायचं काम करताय. तर खूप छान उपक्रम आहे तुमचा हा. आणि रॉयल लाईफ विथ पेट्स या चॅनलचे खूप खूप आभारी. आभार आम्ही तुमची मानतो. तुम्ही आम्हाला इथं वेळ देऊन बोलवलंय आज. नाही, एवढ्या लांबून तुम्ही आला नाही, आणि त्याचा काही विषय नाही आमच्या दादा. कॅनलला व्हिजिट दिली, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार कारण आहे. कसं आहे, ग्राउंड ही जातच मित्रांनो अशी आहे की यामध्ये रोज काहीतरी नवीन करावं असं वाटतंय माणसांना. डॉग एक जरी असला तरी रोज नवीन प्रयोग करणारा माणूस सुद्धा आपल्या या ग्राउंडमध्ये अशी माणसं, बरोबर आहे ना? होय होय. एक डॉग जरी असला तरी रोज एक हा, वेगळा माणूस सांगणार आहे आणि रोज तसे प्रयोग करणारी माणसं आपल्या ग्राउंडमध्ये आहे. एवढ्या नवीन नवीन गोष्टी आहेत शिकण्यासारख्या बरोबर की असं काही नाही की जुन्या लोकांकडून शिकल्या पाहिजेत. बरोबर. काही नवीन लोकांच्या पण टेक्निक्स अशा आहेत की त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभव शेअर होतात यातून बरोबर. आणि नवीन नवीन माहिती मिळत जाते. त्यामुळं एक नंबर उपक्रम आहे असं मला वाटतं. आम्ही आज इथं आलोय, आम्हाला तुमच्या सगळे डॉग पण बघायला मिळाले. अतिशय चांगल्या ब्लड लाईनचे डॉग तुम्ही महाराष्ट्रात सध्या जोपासताय. त्याचबरोबर नवीन जी मुलं यात सध्या पडतायत त्यांना चांगल्या ब्लड लाईनचे डॉग तुम्ही प्रोड्यूस करून देता सुद्धा. आणि वेळात वेळ काढून सध्या तुमची शेतीची कामं पण चालू आहेत, त्यातून आम्हाला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आणि संजू दादा तुमचे पण आभार. धन्यवाद.